सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार व बहुउद्देशीय विकास संस्था परभणीच्या वतीने सह्याद्री सभागृहात रविवार 1 जून रोजी द्वितीय वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात संपन्न झाला असून पोलीस वर्धापन दिन निमित्त अनेक पोलिसांचा भव्य सत्कार करून सन्मान केला आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील व प्रतापभाई देशमुख यांचाही भव्य सत्कार आयोजक शिवाजी कोटे यांनी केला आणि या पोलीस वर्धापन दिनानिमित्त अनेक मान्यवरांचे भाषणेही झाले असून या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील, प्रथम महापौर प्रतापभाई देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी अंमलदार व बहुउद्देशीय विकास संस्थाचे अध्यक्ष शिवाजीराव कोटे, उपाध्यक्ष अब्दुल खालेद, सचिव जळबाजी गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख सय्यद तौफिक गल्ली आदी पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले। यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणी जिल्हा सेवानिवृत्त संघटनेचा द्वितीय वर्धापन दिन आज साजरा झालेला आहे। आमच्या कार्यक्रमाला आरोग्य राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांनी फोनवरून आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे व त्यांनी सांगितलेलं आहे की मी आरोग्य सुविधेसाठी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे 100%। दुसरं, आमदार राहुल पाटील साहेब यांनी सुद्धा आमच्या समस्या ऐकून घेऊन त्यांनी निराकरण करण्याचं मान्य केलेलं आहे। प्रताप भैया सुद्धा आमच्या रूमसाठी प्रयत्न करत आहेत। आमचं 1 जुलैचं इन्क्रीमेंट झालेलं आहे, त्याचं वृत्तांकन आमचे राहुल भैया यांनी केलेलं होतं आणि ते 2.5 ते 3 लाख काहीतरी हे झालेले होते, लोकांनी पाहिलं होतं आणि लोकांनी बराचसा प्रतिसाद दिलेला होता। आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजीराव कोटे हे शिखर संस्थेवर सुद्धा आहेत आणि आमच्या जिल्ह्याचं संघटनेच्या माध्यमातून एक चांगलं काम असल्यामुळे आम्हाला जवळपास महाराष्ट्रातले 10 ते 12 जिल्ह्यातील लोक आले होते, अकोल्याहून लोक आले होते, वाशिमहून आले होते, नांदेडहून आले होते, आमच्या हिंगोली जिल्ह्याचे लोक होते, लातूरचे होते, बीडचे लोक होते। अशा सर्वांनी अतिशय उत्साहात आमच्या कार्यक्रमाला आम्हाला साथ दिलेली आहे, म्हणून या सर्वांचे आम्ही आभार मानतो।